हा एक चार्ट आहे. हं. तर याच्यावरती 5चं टेबल लिहिलेलं आहे. बरोबर. समजा ऑटिझम असेल किंवा हं. ADHD असेल हं. तर त्याच्यामध्ये आपण अशा मुलांना रेमेडियल टीचिंग जेव्हा देतो हं. तेव्हा या चार्टवरती एक चक्क गंमत म्हणून बाहुली आणायची, कारण बरं. त्यांना काहीतरी अट्रॅक्टिव्ह पण हवं असतं. येस येस. आणि ह्याला तुम्ही बघितलं असेल तर एक आपण 2च रंग वापरले, मुद्दामून Yes. ते 2 हो, रंग हो. वापरलेले आहेत की ते त्यांना थोडेसे हं. वेगळे पण त्यातलं लक्षात यावं म्हणून. हं. आता 5 एके 5 हे 5 आपण एके त्यांना 5. शिकवताना कसं करायचंय, हं. तर त्याला एखादा रिदम द्यायचा. हं. काही वेळेला गाण्यांची चाल रेमेडियल टीचर्स लावतात. बर. तर 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, हे त्याला आपण करायला लावायचंय स्वतःला. कारण व्हिज्युअली म्हणजे बघणं जे असतं ना, त्या सगळ्यामध्ये मधून त्यांचं आकलन होतं आणि मग तेव्हा त्यांना 5चा पाढा कळतो. त्यांना नुसतं आपण तोंडाने पाठ करून जर सांगायचं म्हणलं आणि पाठ करायचं म्हणलं तर ते पाढा ते म्हणू शकत नाही किंवा त्यांच्या लक्षातच येत नाही.